येस. वेलकम बॅक टू 21 डेज 21 ऑथर्स. आज पुन्हा एक ऑथर जे खूप फेमस आहेत, त्यांचं लिखाण खूप फेमस आहे. कदाचित परत तेच की या जनरेशनला किती ते माहीत असतील, आय डोंट नो. माहीत असतील पण कारण पुन्हा तेच आमच्या जनरेशननी त्यांचं इतकं वाचन केलेलं आहे. त्यांची एक कादंबरी तर खूप म्हणजे खूप फेमस आहे, अँड दॅट कादंबरी इज श्रीमान योगी. आणि द ऑथर नेम इज ऑब्विसली रणजित देसाई. तर रणजित देसाईंचं पुष्कळ विपुल लेखन आहे. त्याच्यातून त्यांची जी 3 पुस्तकं मला भावलेली ते म्हणजे श्रीमान योगी ऑब्विसली, आणि मग मी शोधत गेलो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला दिसलं की कौंतेय म्हणून, राधेय म्हणून त्यांचं पुस्तक आहे, जे कर्णावर आहे. कर्णाच्या आईचं नाव राधा होतं, तर राधेय असं ते पुस्तक आहे. त्यानंतर स्वामी नावाची त्यांची कादंबरी आहे. स्वामीवर एक म्हणजे कदाचित एक 15 ते 20 वर्षापूर्वी एक मालिकाही बनलेली आहे. मृणाल देव यांनी त्याच्यात काम केलं होतं. तर खूपच सुंदर ही पुस्तकं आहेत. स्वामीचे काही आणि म्हणजे इव्हेंट एवढे मस्त आहेत की मी बऱ्याच ठिकाणी त्यांचे एक्झाम्पल देत असतो. प्लस श्रीमान योगी म्हणजे त्याला तर काही तोडच नाही, असं त्यांनी ते लिखाण करून ठेवलेलं आहे. आय थिंक म्हणजे दरवेळेस जेव्हा काही पण तुम्हाला डिप्रेशनसारखं वाटत असेल, थोडंसं लो वाटत असेल, तर यू शुड बी गोईंग अँड रीडिंग ऑल दॅट स्टफ विच इज इन श्रीमान योगी, की महाराजांनी अनेक प्रसंगातून कशी वाट काढली, कसे ते प्रसंग हँडल केले. मला वाटतं की ते काइंड ऑफ एक दिशादर्शक पुस्तक आहे. इतकं ते छान लिहिण्यात आलेलं आहे. अँड सेईंग दिस, श्रीमान योगीची प्रस्तावना ही खूप सुंदर आहे. नरहर कुरुंदकरांनी ती लिहिलेली आहे. ती नक्की वाचा. प्रस्तावना इतकी सुंदर मी कुठल्याही दुसऱ्या पुस्तकाची पाहिलेली नाही आहे. तर तुम्ही ती वाचावी. तुम्ही ते अख्खं पुस्तकच वाचावं आणि जितकं रणजित देसाईंचं काम तुम्हाला मिळेल तितकं तुम्ही वाचावं. अगेन त्यांनी खूप हटके लिखाण पण केलेलं आहे, तेही मिळून वाचा. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू. सारे ही ऑथर्स के जो मैंने पढ़े हैं बुक, मैंने बता दिए कुछ, बट उनके और बहुत सारे बुक्स हैं, तो ये पूरी लिस्ट आपको स्क्रीन पे मिल जाएगी. यू कैन गो एंड रीड देम.